तरी थेट दृश्य आपण पाहतो। आदित्य ठाकरे आता निघालेले आहेत। आदित्य ठाकरे यादी स्मृतिस्थळावर जातील बाळासाहेबांच्या आणि त्यानंतर ते पत्रकार परिषदेसाठी जाणार आहेत। मात्र आधी थोडी व्यवस्था बघण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे आधीच या ठिकाणाहून निघालेत। मातोश्रीवरून आता आदित्य ठाकरे निघालेले आहेत। त्यांच्यासाठी देखील ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर उद्धव ठाकरे राज ठाकरे सुरुवातीला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जातील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेसाठी एकत्रच रवाना होणार आहेत। याआधी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जातील। राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून दोघे एकत्रच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दाखल होतील, तिथे अभिवादन करतील। एक शक्ती प्रदर्शन देखील ठाकरे बंधूंचं या ठिकाणी असणार आहे। खरं तर एखादी सभा घेऊन त्या ठिकाणी युतीची घोषणा केली जाणार होती, मात्र आता पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली जाईल। तर संपूर्ण जागा वाटप झालेला आहे अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली। उद्धव ठाकरे आधी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब या ठिकाणी एकत्र येणार आहेत। वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं होतं। ठाकरे ब्रँड या निमित्तानं पुन्हा एकदा मुंबईवर वर्चस्व मिळवणार का याकडे आता लक्ष असणार आहे। तर हा थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आता मातोश्रीवरून रवाना झालेत। काही वेळातच आता शिवतीर्थावर जातील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आणि तिथून दोघे बंधू एकत्रच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करतील। आपण इथे पाहतोय की आदित्य ठाकरे देखील आता रवाना झालेले आहेत। काही वेळातच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। याआधी ठाकरे बंधू ज्यावेळेला राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेला बाळासाहेबांनी देखील दुःख व्यक्त केलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। राजकीय अपरिहार्यता म्हटली तरी सुद्धा कुटुंब म्हणून सुद्धा आणि राजकीय दृष्ट्या देखील दोघे बंधू एकत्र आलेले आहेत। याचीच अधिकृत घोषणा आज होत आहे। सगळ्या महापालिकांसाठी ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। मुंबई महापालिका ही ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर त्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युतीची घोषणा होते। कोण किती जागा लढणार याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे याआधीच 40 माजी नगरसेवक आहेत, तर अर्ध्याहून अधिक नगरसेवक हे शिंदेंकडे गेलेत। तर राज ठाकरे यांच्याकडे मात्र इथे एकही नगरसेवक नाही। जे 6 नगरसेवक त्यांचे निवडून आले, 7 नगरसेवक निवडून आले होते, त्यातले 6 अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे, तिथं पहिल्यांदा भेट होईल। त्यानंतर दोन्ही बंधू एकत्रित या स्मृतिस्थळावरती जाणार आहेत। तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरती अभिवादन करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेच्या दिशेने रवाना होतील। शिवतीर्थच्या बाहेरची दृश्य आपण पाहतो आहोत की सध्या पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला। त्याचबरोबर राज ठाकरे यांची जी सुरक्षा रक्षक आहेत ते सुद्धा बाहेर थांबलेले आहेत। त्यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार असल्याची माहिती आता सध्या तरी मिळते आहे। कार्यकर्ते सुद्धा जे मुंबई आणि आसपासच्या परिसरातले आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने स्मृतिस्थळाच्या परिसरामध्ये जमलेले आहेत आणि आजच्या क्षणाची प्रत्येक कार्यकर्ता वाट बघत होता। मागच्या काही दिवसापासून, मागच्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीच्या चर्चा होत्या त्या चर्चा पाहता युतीची घोषणा कधीपर्यंत होईल याची प्रतीक्षा सगळ्या कार्यकर्त्यांना होते आणि अखेर तो दिवस आज उजाडलेला आहे। शिवतीर्थच्या बाहेर ही आपण लगबग पाहतो आहोत। राज ठाकरे यांचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुद्धा बाहेर येऊन थांबलेले आहेत। शिवाय जे पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा आता वाढवण्यात आलेला आहे आणि स्मृतिस्थळावरती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केल्यानंतर, त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर वरळीच्या हॉटेल ब्लू सी मध्ये पत्रकार परिषदेमध्ये युतीची अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाणार आहे आणि त्याची तयारी ही केली जाते आहे। स्मृतिस्थळावरती सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने